नमस्कार शेतकरी मित्रांनो, वातावरणामध्ये हा बदल आहे आणि हा जो कमी दाब आहे मित्रांनो, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या भागाकडे आपल्याला बघायला मिळत आहे. मग तो कमी दाब जो आहे तो आपल्या महाराष्ट्राकडून प्रवासाचा असणार आहे. त्यामुळे अति जोरदार पाऊस आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. जसजसा कमी दाब पुढे जाईल तसतसा आपल्याला पाऊस जो आहे तो आपल्याला साधारण नाही, परंतु ढगफुटीसारखा सदृश्य पाऊस आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल आणि अतिवृष्टी पाऊस या ठिकाणी यामध्ये असणार आहे. अति मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. मग मित्रांनो, कोणत्या कोणत्या जिल्ह्यातून याचा प्रवास होणार आहे? महाराष्ट्रातूनच हा पाऊस येणारच आहे, परंतु कोणकोणत्या जिल्ह्यातून याचा प्रवास असणार आहे, किती जिल्ह्यांचा समावेश याच्यामध्ये आहे, याचा प्रवास जो आहे तो आपल्याला 3 दिवस ते 3.5 दिवस बघायला मिळणार आहे. 28 तारीख, 29 तारीख, 30 तारीख आणि 31 तारखेचा काही भाग, म्हणून आपल्याला पूर्ण या ठिकाणी बघायचं आहे कधी सुरुवात होणार आहे. तर सुरुवात जर बघितलं तर आपल्याला 28 तारखेला पहाटेच्या सुमारास म्हणजे मध्यरात्री बघायला मिळणार आहे. ज्यावेळेस 28 तारीख सुरू होती त्यावेळेस आपल्याला रात्री 12-1 नंतर हा प्रवास जो आहे तो सुरू होणार आहे. मग सुरुवातीला बघूया कोणत्या कोणत्या जिल्ह्यातून याचा समावेश आहे. आता हा जो प्रवास आहे या ठिकाणी, हा जो कमी दाब आहे, अति जबरदस्त रेड अलर्ट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे आणि तोच आता महाराष्ट्राकडे आपल्याला कधीपर्यंत बघायला मिळणार आहे आपण या ठिकाणी बघूया. आता मित्रांनो, पहाटे आपल्याला 2-3 नंतर जर बघितलं तर आपल्याला पावसाची जी शक्यता आहे ती सुरुवात होणार आहे. तिकडं जरी कमी दाबाचं जे क्षेत्र येत आहे, परंतु इकडे वातावरणामध्ये खूप मोठा बदल होणार आहे. 28 तारखेला म्हणजे 27 तारखेची मध्यरात्र, 28 तारखेची पहाट या ठिकाणी आपल्याला बीड, वाडवानी, गेवराई, मांजलगाव, शिरूर, कासार, पाटोदा या ठिकाणी जामखेड आहे, केजकळम आहे, तसेच अंबेजोगाई, पाली, अहमदपूर आहे, तसेच गंगाखेड आहे, पळम आहे, पूर्णा, परभणी, पारधी या ठिकाणी आपण जर बघितलं, कंधारचा काही भाग, मुखेड आहे, देगलोर आहे, उदगीर आहे, तसेच लातूर आणि शिरूर, अंतपाल, औसा, निलंगा या ठिकाणी जर बघितलं तर अतिवृष्टीसारखा जोरदार पाऊस, तर काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस इथे बघायला मिळणार आहे. तसंच तेरमध्ये धाराशिव आहे, तुळजापूर आहे, या ठिकाणी वैरागचा भाग आहे, बार्शी आहे, कुरडवाडी आहे, परंडा आहे. इथे आपल्याला पावसाचं वातावरण जर बघितलं तर इथे आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पहाटे सुरुवात होणार आहे. 28 तारखेची जी पहाट असणार आहे या ठिकाणी सुरुवात होणार आहे. त्याचप्रमाणे पैठण, अंबड, पारतूर, जिंतूर, मेहकर, जालना आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आपल्याला रिमझिम पावसाला सुरुवात आपल्याला होणार आहे. 28 तारखेची जी पहाट असणार आहे तर या ठिकाणी गंगापूर, पैठण, तसेच वैजापूर, कोपरगाव, येवला, नांदगाव, कन्नड या ठिकाणी चाळीसगावचा काही भाग आहे तर रिमझिम पाऊस आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. त्याचप्रमाणे लोणावळा, पेन या ठिकाणी सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता आहे. महाड, महाबळेश्वर, चिपळूण या ठिकाणी लवासाचा काही भाग आहे, इथे सुद्धा पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. त्याचप्रमाणे तोच पाऊस आपल्याला वाशिममध्ये आपल्याला रिमझिम पाऊस आहे. उमरखेड, पुसद, आर्णी, पंढरकवाडा, लिलाबाद या ठिकाणी सुद्धा रिमझिम पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. बाकी इतरत्र भागात जर बघितलं तर रिमझिम पावसाची शक्यता सगळीकडे ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे. मुंबई भागामध्ये जर बघितलं तर मुंबईमध्ये सुद्धा आपल्याला रिमझिम पाऊस आहे. तर वाडा, त्र्यंबकेश्वर, घोटी, इगतपुरी इथे सुद्धा रिमझिम पावसाची शक्यता वर्तवली जाणार आहे. आणि त्याचप्रमाणे आणखी पुढे बदल काय होणार आहे आपण या ठिकाणी बघूया. आणखी पुढे जर बघितलं तर सकाळी सकाळी जर बघितलं पहाटेचंच वातावरण असेल, परंतु थोडीशी सकाळ असेल, साधारणतः आपल्याला 5-6च्या दरम्यान हे वातावरण बघायला मिळणार आहे 28 तारखेला. तर त्यामध्ये आपल्याला परभणी, नांदेड इथे आपल्याला पावसाची जी शक्यता आहे ती जर बघितली तर ह्या ठिकाणी परभणीमध्ये जोरदार पाऊस, पूर्णा, पळम आणि कंदर, नायगाव, तसेच नांदेड, तसेच या ठिकाणी आपल्याला कंधारचा काही भाग आणि मुखेडमध्ये बघितलं तर जोरदार पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. बीड, केज, लातूर, धाराशिव, बार्शी या ठिकाणी सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस, तर उदगीर, देगलोरच्या काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस. बाकी इतरत्र सर्वत्र आपल्याला रिमझिम पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे. आता एकदम सकाळच्या वातावरणामध्ये जर बघितलं तर आता जो पाऊस आहे तो महाराष्ट्रामध्ये बघायला मिळणार आहे. तर या ठिकाणी नागपूर, भंडारा, गोंदिया कमी दाबाचे जे क्षेत्र आहे त्याचा जो पाऊस आहे तो त्याची सुरुवात जी आहे ती आपल्याला बघायला मिळत आहे. नागपूर, काटोल, वारुड आहे, सौसरचा काही भाग या ठिकाणी आहे, तुमसर, भंडारा आहे, गोंदियाचा भाग या ठिकाणी आहे. हा जो पाऊस आहे ते आपल्याला हलक्या स्वरूपाला सुरुवात होणार आहे 28 तारखेला सकाळी. यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशिम, हिंगणघाट या ठिकाणी आपल्याला सुरुवात होणार आहे. तसेच अकोल्याच्या काही भागात सुद्धा पाऊस सुरुवात होणार आहे. त्यानंतर आपल्याला
दुपारनंतर थोडासा आणखी मोठा बदल आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. तोच कमी दाब पुढे आपल्याला आणखी कोणकोणत्या भागात जोरदार पाऊस देणार आहे तर आपण या ठिकाणी बघूया. दुपारनंतर जर बघितलं तर वातावरणामध्ये थोडा मोठा बदल या ठिकाणी होईल. इथे अमरावतीपर्यंत पाऊस पोहोचलेला आपल्याला बघायला मिळणार आहे. अमरावतीपर्यंत आपण बघू शकतो. अमरावती, अकोला, हिंगणघाट आहे, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या ठिकाणी आपल्याला पाऊस सुरू होणार आहे 28 तारखेला. पहाटेपासूनच सुरुवात होणार आहे, परंतु तो 28 तारखेला त्याच भागामध्ये यवतमाळ अकोलापर्यंत प्रवास त्याचा राहणार आहे. त्यानंतर आपल्याला 29 तारखेला त्याचा प्रवास जो आहे तो पुढे ढकललेला आपल्याला बघायला मिळेल. तर त्यामध्ये आपल्याला यवतमाळच्या पुढे पाऊस गेलेला बघायला मिळेल. परंतु 29 तारखेला दुपारनंतर जर बघितलं तर आपल्याला जे कमी दाब आहे ते आपल्याला पूर्णपणे अकोला, अमरावती, यवतमाळ, हिंगणघाट, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या ठिकाणी बघायला मिळणार आहे. 29 तारखेला दुपारपर्यंत हा जो कमी दाब आहे तिथे आपल्याला तीव्रता वाढलेली बघायला मिळणार आहे. परंतु ती तीव्रता जी आहे ती अति जबरदस्त असणार आहे 29 तारखेला. त्यामुळे इथे आपल्याला सावध राहायचं आहे. यवतमाळ, पंढरकवाडा हा जो पूर्ण भाग आहे तर ह्या भागामध्ये आपल्याला पूर्णपणे अतिवृष्टी येणार आहे. तर इथे आपण बघू शकतो वर्धा, हिंगणघाट आहे, वारोळा, चंद्रपूर, चिमूर, उमरेड, भंडारा, तुमसर, गोंदिया, साकोली या ठिकाणी आपल्याला अतिवृष्टीसारखा ढगफुटी सदृश्य पाऊस या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यामुळे इथे आपल्याला पूर्णपणे सावध राहायचं आहे. चिखलदरा, अकोट आहे, दर्यापूर आहे, अंजनगाव आहे, इथे अगदी जबरदस्त पावसाची शक्यता इथे वर्तवली जाणार आहे. त्यानंतर आपल्याला 29 तारखेला संध्याकाळच्या वातावरणामध्ये बघितलं तर त्याचा प्रवास सुरू झालेला असून अकोल्याच्या पुढे आता तो निघालेला आपल्याला बघायला मिळणार आहे 29 तारखेला संध्याकाळच्या वातावरणामध्ये. मग या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त जो जळगावपर्यंत आपल्याला याचा पूर्ण परिणाम बघायला मिळणार आहे. अति तीव्र परिणाम या ठिकाणी आहे. तर अकोला, करंजा, लाड, वाशिम, हिंगोली, जिंतूर, मेहकर, चिखली या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. तर इकडे यवतमाळ, आर्णी, वर्धा, उमरेड या ठिकाणी पर्यंत आपल्याला जो पाऊस आहे तो अतिवृष्टीसारखा जोरदार बघायला मिळणार आहे. आणि आता 29 तारखेला मध्यरात्री जर बघितलं तर मध्यरात्रीमध्ये जर या ठिकाणी आपण बघू शकतो खामेगाव आहे, अकोला आहे, पारतूर आहे, तेल्हाराचा भाग या ठिकाणी आहे. तसेच या ठिकाणी मालेगावचा भाग आहे, मेहकर आहे, वाशिम, मंगळूरपीर या ठिकाणी जालन्याचा भाग आहे, जिंतूर आहे, पारतूर आहे या ठिकाणी अतिवृष्टी या ठिकाणी बघायला मिळत आहे. आपल्याला 29 तारखेला पहाटेच्या सुमारास जर बघितलं तर जबरदस्त अतिवृष्टी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि तीच अतिवृष्टी आपल्याला एकदम मध्यरात्री बघायला मिळणार आहे. त्यामुळे जोरदार पाऊस 29 तारखेला मध्यरात्री सुरू होणार आहे आणि आणखी भाग वाढणार आहे मित्रांनो. त्यामध्ये आपल्याला आणखी मोठा बदल या ठिकाणी बघायला मिळत आहे. बुलढाणा, मोठाला, खामेगाव, नांदुरा, मलकापूर, बोदवड या ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस होणार आहे. तर चिखलीमध्ये हा कधी पाऊस होणार आहे आपल्याला 30 तारखेला पहाटे किंवा सकाळच्या वातावरणामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. तर बुलढाणा, नांदुरा तसेच मलकापूर आहे, पारतूर, मालेगाव, वाशिम, मंगळूरपीर ढगफुटी सदृश्य पाऊस या ठिकाणी आहे. तर जालन्यामध्ये भरपूर पाऊस आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे 30 तारखेला सकाळच्या वातावरणामध्ये. त्यानंतर ढगफुटी सदृश्य पाऊस आपल्याला जालनापर्यंत आपल्याला बघायला मिळेल आणि छत्रपती संभाजीनगरपर्यंत बघायला मिळणार आहे. मग तोच पाऊस पुढे आपल्याला जळगावकडे जाताना बघायला मिळेल आणि जळगावला दुपारपर्यंत 30 जुलैला ढगफुटी सदृश्य पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. नदी नाल्या ओढे भरवून चालतील. खूप पाऊस आपल्याला 30 तारखेला बघायला मिळणार आहे. आणि आणखी तोच पाऊस पुढे कुठे जाणार आहे धुळ्यापर्यंत इकडे छत्रपती संभाजीनगर, जालना आहे, अकोला, कोपरगाव आहे, मनमाड आहे, येवला आहे, आता सिन्नर भागाकडे आलेला बघायला मिळत आहे. वरती जळगावपर्यंत आहे. त्याचा खूप मोठा प्रवास या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि आता तोच पाऊस पुढे आपल्याला 30 आणि 31 तारखेला आणखी कोणत्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ थोडंसं मोठं झालेलं आहे. पुढच्या अपडेटमध्ये आपण पुढील भाग घेणार आहोत. आपले गाव, तालुका, जिल्हा आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा, जेणेकरून पुढील भाग आपल्या जिल्ह्याचा, तालुक्याचा बघायला मिळणार आहे. धन्यवाद.